नमस्कार. मी प्राची महेश. नवरात्र, 9 रात्रीच्या या उत्सवात देवी मातेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची आपल्याला ओळख आहे. मात्र सर्वत्र देवी सती, पार्वती यांची शेकडो प्रतिरूपं अस्तित्वात आहेत. या साऱ्यांमध्ये प्रत्येकीच्या नावाशी, रूपाशी काही विशेष कथा कहाण्या गुंफलेल्या आहेत. तसंच त्यांचं निवासस्थान या गोष्टीचाही अंतर्भाव आहे. असंच आज देवी बगलामुखी विषयी थोडं. ही देवी आपल्या शक्तीने शत्रूचा, दुश्मनांचा बिमोड करून भक्तांना सुरक्षितता, सामर्थ्य याची संजीवनी देणारी मानली जाते. हिंदू पुराणांनुसार देवीचं अस्तित्व हे बहुतांश पृथ्वीवरील तिच्या भक्तांना त्रास देणाऱ्या दैत्यांचा संहार करण्यासाठीच निर्माण झाल्याचा उल्लेख आढळतो. मदन नावाच्या राक्षसाचा नाश करताना देवीने त्याची जीभ आपल्या हाताने धरत त्याला स्तंभित किंवा स्तब्ध केलं अशी आख्यायिका सांगितली जाते. यावेळी त्याने आपली पूजा माता बगलामुखीबरोबर केली जावी अशी विनंती केल्याने प्रतिमेत तिच्यासोबत तोही असतो. देवीची उत्पत्ती सौराष्ट्रातील हरिद्रा सरोवराच्या हळदीच्या रंगाच्या पाण्यात झाली आहे, म्हणून तिला पितांबरा या नावानेही ओळखतात. या कारणाने तिच्या पूजेत हळद, पिवळी फुलं आणि पीत रंगाच्या मिठाईला महत्त्व आहे. देवी पिवळ्या रंगाच्या वस्त्रात सोन्याच्या सिंहासनावर सोन्याचा मुकुट व दागिन्यांनी सजलेली दिसते. तिचा रंगही सुवर्णगौर असा आहे. तिच्या रूपाचं वैशिष्ट्य म्हणजे तिला 3 डोळे व 4 हात आहेत. डाव्या हाताने तिने राक्षसाला धरलेलं व उजव्या हाताने त्यावर प्रहार करण्याचा पवित्रा घेतलेला आहे. देवी पार्वतीने आपल्या सर्वमान्य 9 रूपांव्यतिरिक्त स्वतःला 10 देवी रूपात अवतरित केलेला आहे. ही सारी स्त्रीची चैतन्य रूपे आहेत. यांची गुप्त स्वरूपात गुप्त नवरात्रीच्या विशिष्ट महिन्यात पूजा होते. या 10 देवतांना महाविद्या म्हणून ओळखले जाते. देवी बगलामुखीसह या 10 देवतांना महान ज्ञान विज्ञान म्हणून मान्यता आहे. यापैकी देवी बगलामुखी ही 8वी. तिच्या उपासनेमुळे शत्रूचं स्तब्ध होणं, नामोहरम होणं, याचबरोबर वाक्सिद्धी प्राप्त झाल्याने वादविवादात, कायदेशीर प्रकरणात सरशी होते. संपूर्ण विश्वाची शक्तीसुद्धा तिच्याशी स्पर्धा करू शकत नाही. असाध्य कार्यासाठी देवीचा जप योग्य साधनेने करण्याचं विशेष. मात्र अशा साधनेआधी हरिद्रा गणपतीची पूजा व बगलामुखी कवचमंत्राचा जप करणं अनिवार्य आहे. बगला म्हणजे लगाम व मुखी म्हणजे मुख असलेली असं वर्णन असणाऱ्या देवी बगलामुखीच्या शक्तीने प्रलयाला थांबवता येतं व शत्रूची जिव्हा नियंत्रणात ठेवता येतं अशी कथा पुराणात आहे. एकदा संकटसमयी श्री विष्णूंच्या तपस्येने देवी बगलामुखी रूपात प्रकट झाली व तिनं वादळ शांत केलं आणि विश्व पुनर्नियंत्रित केलं असं मानतात. देवी पार्वतीचं ज्वालामुखी समान उग्र आणि संकटनाशक शक्तिरूप भक्तांमध्ये विशेष प्रिय आहे. त्या कारणे देवी बगलामुखीची पूजा उपासना केली जाते. वार्षिक उत्सव भक्त साजरे करतात. हिमाचल प्रदेशातील कांगडा, मध्य प्रदेशातील नलखेडा येथे नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या परिसरात या देवीची मंदिरं आढळतात. भारतात इतरही ठिकाणी तिची मंदिरं आहेत असा शक्तिपीठ पुराणांमध्ये उल्लेख आहे. मात्र तिचं स्थान हे शक्तिपीठ मानलं जात नाही, पण नलखेडा आगर येथील मंदिर हे सिद्धपीठ म्हणून प्रचलित आहे. महाविद्या या तिच्या रूपाला अनुसरून तंत्रमंत्राद्वारे यश मिळवण्यासाठी तिच्या मंदिरात तांत्रिक मांत्रिक उपासनेसाठी येतात. या उग्ररूपामुळे तिला ब्रह्मस्वरूप असंही मानतात. बगलामुखी तंत्र साधनेमुळे, आध्यात्मिकतेमुळे नकारात्मकता नष्ट करून चेतना जागवणारी देवी असं स्वरूप पाहायला मिळतं. या पद्धतीत बाह्य उपासनेपेक्षा दैवी ऊर्जेशी खोलवर आंतरिक संबंध निर्माण होतो. सकारात्मक ऊर्जा प्रवाहाचा लाभ मिळण्यासाठी, आध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी या देवीचं चित्र किंवा यंत्र घरात ठेवलं जातं. अशा या तंत्रमंत्र, शक्ती, सामर्थ्य व भक्तांना संरक्षण देणाऱ्या देवीची नवरात्र व शक्तिपीठ यात्रा काळात पूजा होते. कधी मानवी डोक्यावर चंद्रकोर असणाऱ्या
तर कधी बगळ्याचं डोकं असलेल्या या महाविद्या बगलादेवीला दंडवत प्रणाम. धन्यवाद.